शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी जो आहे तो शाई फेक हल्ला जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे आहेत। त्यांनी समर्थनाची पोस्ट देखील त्यांच्या सामाजिक प्लॅटफॉर्मवर जो आहे तो या ठिकाणी टाकलेली आहे। दादा, तुम्ही समर्थन केलेलं आहे संग्राम भंडारेंचं की शाई फेक संदर्भात। वारकरी म्हणलं की सहिष्णू एकदम शांत म्हणून पाहिलं जातो, मात्र हे कुठेतरी वेगळ्याच दिशेने वाटचाल दिसते, असं वाटत नाही का? नाही, बिलकुल नाही वाटत। आणि पहिल्यांदा मी एक दुरुस्ती आपल्याकडनं करावी अशी वाटते। लवांडे कुठल्या पक्षाचे प्रवक्ते याच्याचं पक्ष म्हणून मी त्यांच्याकडं ते काय तसला विचार, आणि मी भाजपचा आमदार आहे हे थोडंसं लांब ठेवा। ते शरद पवार साहेबांच्या पक्षाचे प्रवक्ते असतील किंवा मी भाजपचा तरी लांब ठेवा। हिंदू धर्म म्हणून हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणारे जे आमचे वारकरी संप्रदायातले महाराज मंडळी आहेत, त्यांचा आदर सन्मान ठेवणं हे प्रत्येकाचं काम आहे। आणि कुठंतरी आपल्याला म्हणजे लोकांनी वेगळं सांभाळून असं स्टेटमेंट देणं हे लवांडेंना शोभत नाही। पहिली गोष्ट, त्यांनी राजकीय वातावरणामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप करावेत, त्याच्यात आमचं काय, त्यांना प्रवक्ता म्हणून त्यांनी जे पण त्यांना सुचेल ते आरोप करावेत, निंदा करावी, काही करावं। पण सांप्रदायिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं म्हणजे शब्द वापरणं हे चुकीचं आहे। आणि त्याला संग्राम बापूंनी काय चुकीचं केलेलं नाही। शाई फेकणं त्यांनी लोकशाहीच्या माध्यमातून त्यांचा एक हे केला आहे, त्यांनी निषेध व्यक्त केला आहे। आणि असं काय आहे बघा, लक्षात घ्या, शेवटी ज्यावेळेस धर्मावर आघात होता, धर्माच्या संदर्भामध्ये कोण चुकीचं बोलतो, कुणाचे मस्तक भडकणार ना। आम्ही त्यांना असं कधीच म्हणजे त्या लवांडेंचं म्हणजे राजकीय व्यक्ती म्हणून त्यांनी काही पण राजकारणावर काही स्टेटमेंट करावं, त्याला उत्तर प्रवक्ते म्हणून बाकीचे आमच्या पक्षाचे लोक देतील। पण ते डायरेक्ट एक संप्रदायावर आणि म्हणजे ज्या 20 लोकांचं ते नावमूल्य करतात, ज्या आमच्यासाठी आदरणीय, त्यांचं कार्य यांनी जवळ जाऊन पाहावं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। मी साधारण एक फक्त सांगतो, संग्राम बापू भंडारे यांनी हे केलं, गावोगावी जाऊन ते स्वतःचं म्हणजे स्वतःकडं बघत नाहीत, धर्माप्रती जागरण करतात, धर्माच्या माध्यमातून महिला भगिनींना आपल्या प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक 18 पगड जाती 12 वल सगळ्यांचं ते त्यांचं प्रबोधन करतात। दुसरं आवर्जून सांगावं लागेल मला, बंडातात्या कराडकर असतील किंवा आमचे पाचपूर बाबा असतील। पाचपूर बाबांचं मी तुम्हाला एक सांगतो, पाचपूर बाबांचं एक आश्रम आहे, त्या आश्रमात लवांडेंनी जावं। ते ज्या पेशंटची म्हणजे जे पेशंट्स आहेत, ज्या लोकांची ते काळजी घेत आहेत, म्हणजे ज्या लोकांना कुणी जवळसुद्धा जाऊ शकत नाही, त्या लोकांना अनाथ जी पेशंट असतात, म्हणजे मी जर काय व्हिडिओ दाखवल्या बाबांच्या म्हणजे पाचपूर बाबांच्या, तर अक्षरशः लोकांच्या डोळ्यात पाणी येईल, अक्षरशः। म्हणजे जे लोक रस्त्यावर पडलेले असतात, ज्यांना कुणी नसतं, ज्यांना कुणीच आधार नसतं, त्या लोकांना बाबांनी येतात, त्यांच्या जखमा असतात ना, अंगाच्या जखमा, त्या जखमींमध्ये ना अक्षरशः पॉयझन होऊन किडे झालेले असतात। बाबांना मी स्वतः धुताना पाहिलं आहे ते पाचपूर बाबांना। आणि अशा मोठमोठ्या लोकांना, म्हणजे गोविंदगिरी महाराजांना, अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये, ज्या लोकांना त्यांनी फार चुकीचं स्टेटमेंट केलं। त्याचं तर मी पण समर्थन करणार नाही, कधीच करणार नाही। माझा पक्ष म्हणून मला बाजूला ठेवा आणि ते शरद पवार साहेबांचे प्रवक्ते म्हणून बाजूला ठेवा, पण ती कुठल्याही माणसाला न शोभणारी व्यक्ती। ज्या पद्धतीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आरोप होते की वेगळ्या पद्धतीची लोक या संप्रदायामध्ये घुसलेले आहेत, कुठंतरी सिद्ध होते ना की अशा प्रकारचे हल्ले, शाही हल्ले तुम्ही वैचारिकपणे लढू शकता ना, त्यामुळे कुठंतरी हे होते ना। याच्या आधी एक मी तुम्हाला उदाहरणांशी सांगतो। काही वर्षापूर्वी असंच आमच्या एका नेत्यांवर शाई फेक झाली होती। त्या शाई फेकच्या टायमाला ह्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं, म्हणजे यांच्या फेसबुकवरून लवांडेंनी, ते वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। लोकशाही मार्गानं केलेले संग्राम बापूंचं आम्ही त्या हे आहे उपक्रम, त्याचं आम्ही पूर्ण समर्थन करतो। आम्ही त्याचा विचार करत नाही कुठल्या पक्ष आरोप करतोय, कुठला काय करतोय। आम्ही या ठिकाणी जे पण आहोत ते धर्माच्या संदर्भामध्ये
जे जनजागृती करतात महाराज त्या सगळ्यांच्या पाठीशी आहोत. साहेब, असं असलं तरी संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम यांनी महाराजांनी सांगितलं, कधी हे नाही केलेलं नाताळाच्या ना, पण त्यांनी हिंसा केलेली नाही ना अशी कधी. नाताळाच्या आधी काठी डोक्यावर काठी मारायला सांगितली, माती काठी मारायला सांगितली. पण तीच वैचारिक लढाई होऊ शकते ना. वैचारिक लढाई करायची असती. वैचारिक लढाई करण्यासाठी त्यांची वैचारिक पातळी तेवढी नाही लावंड्यांची, ज्यांनी संप्रदायामध्ये आपलं अख्खं आयुष्य दिलं आहे. गोविंदगिरी महाराज असतील, बंडातात्या असतील, किंवा आमचे बाबा असतील, पाचपोर बाबा असतील, किंवा सगळे असतील जे ज्या 20 लोकांचं नाव त्यांनी घेतलं, त्या सगळ्यांची जेवढं काम आहे समाजामध्ये तेवढी उंची नाही आहे लावंड्यांची. त्यांनी त्या आपल्या पातळीला बसून बोलायला पाहिजे होतं. उगाच कुणीतरी शाबासकी द्यावं म्हणून बोलण्यासारखं त्यांना शोभलं नाही ते. नक्कीच आपण पाहिलं तर कुणीच शाबाशी द्यावं म्हणून अशी वक्तव्य जी आहेत ती लावंडे या ठिकाणी करत आहेत. त्यामुळेच माझं समर्थन जे आहे ते संग्राम बापू भंडारे जे आहेत यांना असण्याचं देखील त्यांनी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर टाकले. त्याचप्रमाणे आता TV 9ला प्रतिक्रिया देताना देखील सांगण्यात आलेलं आहे. रणजित जाधव, TV 9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.